तर सुला विनयार्ड्सला टाटा बाय बाय करून आम्ही इथे आलो सोमेश्वर धबधबा बघायला। तर इथे जाण्यासाठी हा असा रस्ता आहे आणि हे आंबेडकर नगर एरियामध्ये येतो। आतमध्ये गेल्यावर दिसतो आपल्याला असा सुंदर असा नयनरम्य हा धबधबा। तुम्ही इथे संध्याकाळच्या वेळी सुद्धा येऊ शकता आणि अगदी सकाळी देखील। आणि शनिवार रविवार ज्यावेळी विकेंड असतो त्यावेळी इथे भरपूर लोकांची गर्दी असते। त्यानंतर वेळ न दवडता आम्ही पुढे निघालो, कारण आम्हाला पोचायचं होतं अशा ठिकाणी जिकडे आम्हाला सूर्यास्त मस्तपैकी एन्जॉय करायचा होता। आणि हे ठिकाण एकदम नयनरम्य आणि सुंदर आहे। इथे आल्या आल्या आम्हाला सर्वप्रथम हा घोडा दिसला। त्यानंतर क्लायमेट तुम्ही बघत असाल की पूर्ण पावसाळी झालेलं होतं। तर आम्ही आलो होतो नाशिकच्या MTDC बोट क्लब येथे। तर इथे आतमध्ये जाण्यासाठी विकेंडला आणि पब्लिक हॉलिडेजला 100 रुपीज एंट्री फी आहे आणि लहान मुलांसाठी 50 आणि नॉर्मल वीकडेजना 70 आणि 30 रुपीज। तर तुम्ही या ठिकाणी नक्की या, इथे खूप छान तुम्हाला प्रसन्न वाटेल। सनसेट किंवा सनराईज दोन्ही वेळा तुम्ही इथे येऊ शकता। खूप छान जागा आहे। अजून या बोट क्लब विषयी आपण जाणून घेऊया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून।